झालो हिच्या पायी ग, मनाला कळना काही ग, नाकाबंदी ठाई ठाई ग, पुरे झालं माझे आई ग. बाई ग, काय धमाल आली. तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या चित्रपटाविषयी बोलते. बाई ग या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून या चित्रपटाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. कारण या चित्रपटाची कथा ही इतर चित्रपटांपेक्षा वेगळी असल्याने या चित्रपटाचं वेगळेपण काय आहे या पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला तर 90च्या दशकातील चित्रपटांची आठवण आली. मराठी चित्रपटसृष्टीसाठी 90चा दशक हा खूपच खास होता. या दशकातील अनेक चित्रपटांनी आपल्याला खळखळून हसवलं आहे. हा चित्रपट याच पठडीमधील आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या चित्रपटाची कथा एका जोडप्याची असून हे जोडपं अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. या जोडप्याच्या आयुष्यात नेहमीच भांडण होत असल्याने आता नायक कंटाळला आहे आणि देवालाच विचारतो, बाबा आता मी काय करू. पण देव या समस्येतून त्याला बाहेर काढण्याऐवजी त्यांच्यासमोर अशी काही गोष्ट आणतो की त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी संकटं उभी राहतात. नायकाच्या पहिल्या 5 जन्मातील पत्नी त्याच्या समोर येतात आणि त्यानंतर काय धमाल मस्ती होते ते म्हणजे बाई ग हा चित्रपट. हा चित्रपट पहिल्या दृश्यापासून तुम्हाला खिळवून ठेवतो. आता पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला पहिल्या क्षणापासूनच लागून राहते. या चित्रपटाची गाणी आत्तापर्यंत सगळीच हिट झाली आहेत. ही गाणी तुम्हाला ताल धरायला लावणार यात काही शंका नाही. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा अभिनय. स्वप्नील जोशीने या चित्रपटातील नायक खूपच चांगल्या प्रकारे साकारला आहे. नम्रता, आदिती, नेहा, दीप्ती, प्रार्थना यांनी सगळ्यांनीच त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण सगळ्यात बाजी मारली आहे ती सुकन्या कुलकर्णी मोने यांनी. सुकन्याताईंचा एक वेगळाच अंदाज या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक दृश्यात सुकन्याताई आपल्याला खळखळून हसवत आहेत. सुकन्या कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी यांची केमिस्ट्री तर इतकी छान जमून आली आहे की त्यासाठी क्या बात है असंच म्हणावे लागेल. चित्रपट थोडासा लेंदी वाटतो किंवा काही दृश्य चित्रपटात उगाचच टाकले आहेत का असे वाटते. हा चित्रपट पाहताना तुम्ही लॉजिक लावायला गेलात की ही गोष्ट का घडली, पुनर्जन्म असतं का, मग हे घडण्यामागचं कारण काय, तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे कोणताही विचार न करता खळखळून हसायचं असेल तर बाई ग हा चित्रपट नक्कीच पहा.